नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये माझ्या सर्व ताईंचं, माझ्या सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुमचा दिवस खूप छान असा आनंदात जाऊ देत. तुमच्या मनातल्या सर्व चांगली इच्छा पूर्ण होऊ देत हीच आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आहे संकष्टी चतुर्थी आणि चंद्रोदय होणार आहे 9:51 तर बघा, आजची बाप्पाची सुंदर अशी पूजा आणि स्वामींची पूजा आणि आपली सर्वच देवपूजा. तर आजचा व्हिडिओ पूर्ण पूजेसंदर्भातच आहे. पूर्ण आजची देवपूजा कशी केलेली आहे. देवपूजा केवळ उपचार नाही तर परमेश्वराशी संवाद आहे. त्यासाठी आजचा पूजेचा ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वामी भक्त परिवार या चॅनलला सबस्क्राईब कोणी केले नसेल तर सबस्क्राईब करा. देवपूजा केवळ उपचार नाही तर परमेश्वराशी संवाद आहे. देवपूजेत तासनतास घालवणे शास्त्रालाही अभिप्रिय नाही, परंतु जेवढे क्षण आपण देवाच्या सानिध्यात घालवतो तेवढे क्षण आपल्यालाही जगाचा विसर पडावा हा पूजेचा मुख्य हेतू असतो. आपण दररोज एक उपचार म्हणून करत असलेली देवपूजा ही भगवंतासाठी नसून आपल्या स्वतःसाठी आहे, हे सर्वप्रथम आपण आपल्या लक्षात घेतले पाहिजे. पूजा हे देवाची यादारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. जीव आणि शिवाचा संवाद असतो. पूजा करताना मन एकाग्र होणे, मन प्रसन्न राहणे हे महत्त्वाचे. त्यामुळे मनापासून वाहिलेले एक बेलपत्र किंवा एक फूल भगवंतापर्यंत पोहोचावेच. आपण अर्पण केलेला नैवेद्य त्याने ग्रहण करावा अशी त्यामागील मुख्य भावना असायला हवी. बागेमधल्या फुलांना जेवढं महत्त्व आहे तेवढंच महत्त्व आपल्या घरामधल्या देवघराला आहे, कारण घराचे हृदय हे देवघर आहे. घराला घरपण येण्यासाठी पूजापाठ, भजन, भोजन या सर्व गोष्टींचा अंतर्भाव असतोच, परंतु देवघर आणि देव्हारा कसा आणि कोणत्या दिशेला असावा, कसं ठेवावं, देवघर आपलं स्वच्छ कसं ठेवता येईल, देवाची मांडणी कशी व्यवस्थित करता येईल, ह्या सर्व गोष्टीसुद्धा आपण देवपूजेमध्ये लक्षात घेतल्या पाहिजे. तर बघा, रोज आपल्या भगवंताची नित्यनेमाने, आपल्या देवघरातल्या भगवंताची, आपल्या देवांची नित्यनेमाने पूजा झाली पाहिजे. देवाला वस्त्रसुद्धा स्वच्छ धुतलेले असले पाहिजेत. आपणसुद्धा स्वच्छ आंघोळ करून धुत वस्त्र घालूनच देवपूजेला बसावे. ह्या लहान सहान गोष्टी ज्या असतात त्या खूप नियमाने पाळाव्या लागतात. आपल्याला जर पूजेचे सर्व फळ मिळावे असे वाटत असेल तर ह्या सर्व गोष्टी करूनच मग पूजापाठ करावे, मगच आपल्याला त्या पूजेचे फळ मिळते. तर बघा, देवघर मोठे असो, लहान असो, मोठे असो, घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे होतात. घरात जागा कमी असल्यास देवघर कुठे असावे, देवघरासाठी योग्य दिशा कोणती जाणून घ्यावी. तर बघा, घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जिथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोचेल. ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरामधील विविध दोष आपोआप नष्ट होतात. सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. तर बघा, पूजा घरामध्ये दिवासमयी कुठे ठेवावे, निरंजन कुठे ठेवावे, उदबत्ती अगरबत्ती स्टँड कुठे ठेवावे. तर दिवासमयी निरंजन आग्नेय कोपऱ्यामध्ये ठेवावे, तर धूप अगरबत्ती स्टँड वायव्य कोपऱ्यात ठेवावी. म्हणजे आपल्या देवघराच्या ह्या दिशा ज्या आहेत त्या दिशेमध्ये, आणि आपले जे देवघर आहे ते आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये असावे.
तर बघा, देवघरातल्या आपल्या रोजच्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्यासुद्धा नीटनेटक्या ठेवाव्यात. तेल हे आपल्या दररोजच्या वापरण्यातलं नसावं. देवाचं तेल हे सेपरेट बॉटलमध्ये काढून ठेवावं. देवाचं पाणीसुद्धा एक वेगळी कळशी भरून ठेवावी. धूप, दीप, अगरबत्ती जे काय तुमचं जे आहे सर्व साहित्य तुम्ही एका जर जागा नसेल तर एक मोठा बॉक्स करावा. त्या बॉक्समध्ये सर्व साहित्य ठेवावे. जी तुमची पूजाची पुस्तके आहे, जे काही ग्रंथ आहेत त्यांनासुद्धा एक वेगळं असं सेपरेट काहीतरी करावं. जर जागा नसेल देवघरामध्ये तर तुम्ही असे वेगळे वेगळे बॉक्स करावे. तामण, तांब्या हे सुद्धा आपल्या देवघराजवळच ठेवावे. इतर ह्या भांडी जी देवाचं सजावटीचं साहित्य, जे अगरबत्ती, वाती, हे जे देवाचं तेल, हे सर्व काही जे साहित्य आहे हे देवाच्याच ठिकाणी असावं, म्हणजे देवाच्याच जवळ असावं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या देवांची पूजा कशी करावी. तर बघा, एकत्र सर्व देव ताटामध्ये घेऊ नये. आपल्याला खूप वेगवेगळे दोष लागतात आणि आपण केलेल्या पूजेचे फळ तर आपल्याला मिळतच नाही, उलट आपल्याला काही दोष लागतात. तर सर्व देव एका ताटात जर घेतले तर सर्व देवांवर पाणी जे पडतं ते सर्व एकमेकांच्या आंघोळीचं पाणी पडतं, तर त्याचे दोष आपल्याला लागतात. तर तसं न करता सर्व देव तुम्ही एका ह्याच्यावरती काढून घ्यायचं, मोठं असं तामण घ्यायचं आणि एक एक देवांना असे सेपरेट आंघोळ घालायची. तर बघा, मी पाहू शकता मी सर्व देव असे वेगळे काढून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने मी नित्य देवपूजा करते. आणि आजचा व्हिडिओ खास मोठा होणार आहे कारण मी आज अख्खी पूर्ण पूजा जी आहे ती कशी केलेली आहे हे दाखवलेलं आहे. तर बघा, सर्व देवांची पूजा मी कशी करते, व्यवस्थित असं पंचोपचारे पूजा, सर्व देवांची पूजा, आणि कुठले देव कुठल्या जागेवर ठेवायचे, कुठल्या देवाची योग्य जागा कुठली आहे, हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे. तर बघा, सर्व असं छान असं आपलं देवघर पुसून घेतलेलं आहे आणि तेवढ्यामध्ये गेलेली आहे लाईट. तर बघा, देवघर पुसून घेतलेलं आहे. वरून तर नेहमीच आपण रोजच पुसतो, तर बाहेरची आतली सुद्धा साफसफाई तेवढेच करणं गरजेचे आहे. तर बघा, असं सुंदर असं स्वच्छ देवघर आपलं पुसून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर स्वच्छ धुतलेलेच कापड अंथरायचं आहे, म्हणजे जे वस्त्र आहे ते स्वच्छ धुतलेलंच असावं. आणि जे कापड जे आहे आपले देव पुसण्याचं ते सुद्धा सेपरेट ठेवावं. देवघराचं कापड वेगळं आणि देव पुसण्याचं कापड वेगळं असावं. तर जे आपले बाकीचे देव जे आहेत ते कुठेही आपल्या देवघरामध्ये ठेवलं तरी चालतात, पण जे आपले महत्त्वाचे जे देव आहेत, मेन देव आपले कुलदैवत, परत आपले कुलदैवतांचे टाक, स्वामींची मूर्ती, गणपतीची मूर्ती, नंतर परत आपल्या बाळकृष्णाची मूर्ती, अन्नपूर्णेची मूर्ती, तर ह्या सर्व मूर्त्या आपल्या व्यवस्थित त्या जागेवरतीच असाव्यात. कुठल्या देव कुठल्या जागेवर असावेत. बघा, स्वामींची मूर्ती जी आहे पहिल्या पायरीवर किंवा दुसऱ्या पायरीवर ठेवू शकतो आपण. तर ऑप्शनल आहे, म्हणजे मूर्ती खरं तर पहिल्या पायरीवर असावी, पण जागेअभावी दुसऱ्या पायरीवर मी ठेवत असते. तर बाकीचे देव बघा, तर आपले कुलदैवतांचे टाक, जे स्त्री देवता आहेत तर ते आपल्या उजव्या हाताला असायला हवे, आणि जे पुरुष देवता कुलदैवत आहेत ते आपल्या डाव्या हाताला असायला पाहिजे. तर हे माझं आहे पूर्व पश्चिम देवघर. माझं तोंड आहे ते पूर्वेकडे आहे, देवाचं तोंड आहे ते पश्चिमेकडे आहे, ईशान्य कोपऱ्यामध्ये माझे हे देवघर आहे. तर बघा, तर आपण आपल्या देवघरामध्ये मूर्ती कशा प्रकारे ठेवायच्या आहेत. तर बघा, स्त्री देवता आहेत त्या उजव्या साईडला आणि पुरुष देवता आहेत ते डाव्या साईडला. बरोबर मधोमध आपल्या गणरायाची मूर्ती म्हणजेच आपल्या बाप्पाची मूर्ती ठेवायची आहे. आणि बाप्पाच्या शेजारी श्रीकृष्ण आणि अन्नपूर्णा देवी ठेवायची आहे. आणि बाकीचे जे तुमचे देव जे कुठले असतील, आवडीप्रमाणे देव असतात काही जणांचे, तर बघा ते देव आपण आपल्या सोयीनुसार बाकीचे देव ठेवले तरी चालतात. पण जे मुख्य देव जे आहेत ते आपले कुलदैवत आणि आपले गणपती बाप्पा, बाळकृष्ण, अन्नपूर्णा हे देवघरामध्ये आपले असले पाहिजे, हे जे महत्त्वाचे देव आहेत. तर बघा, मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण देव कसे धुतलेले आहेत, सर्व देवांना कशी आंघोळ घालून जे ते देव आपापल्या जागी कसे ठेवलेले आहेत, हे सर्व मी पूर्ण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. त्याच्यामुळे आपला व्हिडिओसुद्धा खूप मोठा झालेला आहे. तर बघा, आता सर्व देव धुवून झालेले आहेत, आपापल्या त्या जागेवरती ठेवून झालेले आहेत. आता जी करायची आहे ती उतरंडीची पूजा आणि आपल्या देवाची पंचोपचारी पूजा.
तर बघा सर्व देव आपापल्या जागेवरती ठेवून झाल्याच्या नंतर सर्व देवांना गंध असा लावून घ्यायचा आहे। जो गंध लावते तर ते केशर आहे आणि चंदन आहे। तर हे मी अक्कलकोटवरून आणलेलं आहे। तर बघा सर्व देवांना मी हे चंदन आणि स्वतःच्या कपाळाला सुद्धा मधल्या बोटाने टिळा लावावा आणि चंदनाचा लावून त्याच्यानंतर मी हळदी कुंकूसुद्धा लावते आपल्या स्वतःच्या कपाळाला। आणि स्त्री देवतांना सुद्धा बाकीच्या पुरुष देवता आहेत त्यांना सर्वांना चंदनाचा टिळा लावते आणि जे स्त्री देवता आहेत त्यांना हळदी कुंकू लावते। उतरंडीला सुद्धा हळदी कुंकू लावते। तर बघा उतरंडी ही अन्नपूर्णेचे प्रतीक आहे, तर म्हणून उतरंडीला सुद्धा हळदी कुंकू चंदन लावून घेऊन त्याच्यानंतर हळदी कुंकू लावत असते। तर अशा प्रकारे ही माझी देवपूजा असते। आज मी पूर्ण पूजेचा व्हिडिओ केलेला आहे की अख्खी मी रोज नित्यनेमाने माझी रोजची देवपूजा कशी असते हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। कारण रोजच काय होतं, मी धुवून देवघरामध्ये मांडते आणि त्याच्यानंतर बाकीची पूजा जी करते ती दाखवत असते। पण व्हिडिओ नेहमीच माझा प्रयत्न असतो व्हिडिओ छोटा व्हावा, म्हणून मी देव कसे धुते हे दाखवले नव्हते आजपर्यंत। पुण्याला एकदा असताना दाखवलेले, पण बऱ्याच वेळा असं होतं मग व्हिडिओ मोठा होतो म्हणून ते करता येत नाही। कारण मला अख्खी पूजा करायलाच मला 1 तास लागतो ह्या पूजेला। स्वामींची पूजा ही सर्व माझे 1.5 तास तरी आरामात जातात। म्हणूनच आज मी पूर्ण व्हिडिओमध्ये तरी पण फास्ट मोशनमध्ये करूनसुद्धा व्हिडिओ माझा एवढा मोठा झालेला आहे आणि काही गोष्टींमधून मी कट पण केलेले आहेत। तर बघा हे गुलाबाचे फूल मी आज बाप्पाला वाहणार आहे, कारण आज आहे संकष्टी चतुर्थी म्हणून स्पेशल अशी गुलाबाची फुलं बाप्पांसाठी वाहिलेली आहेत आणि बाकीच्या सर्व देवांना पिवळी फुलं पांढरी फुलं वाहिलेली आहेत। तर बघा प्रत्येक देवांना वारांचे महत्त्व दिलेले आहेत, प्रत्येक देवांना एक वार दिलेला आहे। प्रत्येक देवाचं वेगळं वेगळं आपण त्या देवांचं वारानुसार केलं पाहिजे। तर आज गणपती बाप्पाचा आहे, तर आज गणपती बाप्पाला दुर्वा वाहिल्या पाहिजे, लाल फुलं आवडतात लाल फुलं वाहिली पाहिजे। तर बघा मला दुर्वा काही मिळाले नाहीत। आय होप मैत्रिणींनो तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप सारा आवडला असेल। तर रोजच मी तुम्हाला देवपूजा करत असताना जे पाळायचे नियम, जे देवपूजा कशी करावी, कुठल्या पद्धतीनं करावी, देवघरातले आपले देव कसे ठेवावे, देवघर कसे असावे, ह्या सर्व काही ज्या टिप्स आहेत त्या मी रोज आपल्या व्हिडिओद्वारे देत जाईन। तर असेच तुम्हाला रोज आपले व्हिडिओ पाहायला मिळतील। खूप सारे नवीन नवीन ज्या काही टिप्स असतात त्या तुम्हाला सर्व आपल्या व्हिडिओवरती आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील। तर असाच कायम सपोर्ट असू द्या आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती आपल्या कंटिन्यू राहा। आणि जर का आजचा व्हिडिओ तुम्हाला खरंच मनापासून आवडला असेल तर लाईक जरूर करा, लाईक करायला विसरू नका। तर आजची संकष्टी चतुर्थीनिमित्त केलेली बाप्पाची पूजा, आपली नित्य देवपूजा कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। चला तर भेटूया आपण पुढच्या छानशा नवीन ब्लॉगमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।